श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जीवनाचे सार कशात आहे यावर एक छोटीशी बोधकथा सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. कसं असतं, हे सुंदर जीवन जगताना ठेच लागली की आपण सांभाळून चालायला शिकतो. मग ती ठेच पायाला लागो अथवा मनाला लागो. एखाद्याविषयी चांगले सांगताना एकाकी कोणी नाव ठेवत नाही, पण तेथेच दुसऱ्याविषयी कोणी नको ते सांगताना मात्र ऐकणारे कान लावून ऐकत असतात. जी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीविषयी एवढे काही सांगू शकते तर ती स्वतःविषयी किती चांगली असेल यावर ऐकणारे लोक विचार करत असतात. त्यावेळी ती व्यक्ती मनातून उतरून जाते. पण सांगणाऱ्या व्यक्तीच्या मात्र लक्षात येत नाही, एका अर्थाने माणसात असलेली ही सर्वात मोठी वाईट सवय असते. या सवयीमुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होत असते. म्हणून या प्रकारची सवय लावून स्वतःचेही नुकसान करून घेऊ नका. एक सुंदर गोष्ट मी सांगणार आहे. माझ्या गोष्टीचं नाव आहे. यावरून तुम्ही नक्कीच काहीतरी बोध घेऊ शकता. जीवनाचे सार कशात आहे. एके दिवशी एका शेतकऱ्याचा घोडा शेतातल्या कोरड्या विहिरीमध्ये पडला. तो खूप जखमी झाला होता आणि जखमी झाल्यामुळं तो मोठ्याने ओरडत होता. लोक जमा झाले. शेतकरी धावत आला. त्याने बराच विचार केला, खूप प्रयत्न केले घोड्याला वर काढण्यासाठी, पण खूप प्रयत्न करूनसुद्धा त्याला त्याचा घोडा वर काढता येत नव्हते. त्या घोड्याला त्या विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न त्याने केले, पण काही करता त्याला बाहेर काढणे जमतच नव्हते. दिवस मावळायला आला होता. शेतकरीही आता खूप थकला होता आणि कंटाळलाही होता. त्याने खूप विचार केला, आता हा घोडा तर तसाही म्हातारा झाला आहे, असाही निरुपयोगी झाला आहे आणि ती विहीर कोरडीच आहे. आपण यावर काहीतरी उपाय केला पाहिजे की जेणेकरून घोड्याला पण वर येता येईल, किंवा काहीतरी नवीन आयडिया आपण सुचवली पाहिजे. तो खूप विचार करत बसला. मग त्याच्या डोक्यामध्ये असा विचार आला की त्याला बाहेर काढण्यापेक्षा आपण त्याला त्या विहिरीमध्येच बुजून टाकूया. म्हणजे तो घोडा जो विहिरीमध्ये पडला आहे त्या घोड्याच्या सहित आपण त्या विहिरीला बुजून टाकूया. ही त्याच्या डोक्यामध्ये आयडिया आली. ही कल्पना त्याच्या डोक्यामध्ये आली. मग नंतर तो काय करू लागला, विहीर बुजून टाकण्यासाठी गावातील अनेक लोकांना त्यांनी बोलवलं आणि त्या कोरड्या विहिरीमध्ये माती टाकायला त्याने सुरुवात केली. घोड्याचा प्रश्नही सुटेल आणि शेतातली विहीरही बुजली जाईल, ही डोक्यामध्ये त्याच्या कल्पना आली. आणि तो क्षणाचाही विचार न करता गावातील बऱ्याच माणसाला त्यांनी बोलवलं आणि विहिरीमध्ये माती टाकण्याचं त्यानं सुरूच ठेवलं. मग काय, जमलेल्या सर्व लोकांकडून त्याने मदत मागितली आणि सर्व लोकांनी त्याला मदत केली देखील. आणि एक 15 ते 20 मिनिटांमध्ये काम करायला सुरुवात झाली. सगळेजण कामाला लागले. सगळेजण कुदळ फावडा माती टाकायला सुरुवात केली. मध्ये पडलेल्या त्या जखमी घोड्याला काही कळेच नासे झाले की हा असा काय करतो आहे. जन्मभर मी ह्याची सेवा केली, जन्मभर मी ह्याला सगळं काही दिलं आणि असा हा का करत आहे. विहिरीत पडल्याने शरीराला झालेल्या जखमाची वेदना आणि त्यात भर म्हणजे आयुष्यभर ज्या मालकाची मी चाकरी केली त्याची ओझी वाहिली आणि आज तोच मालक माझ्या जीवावर उठला आहे. तो घोडा दुःखाने अजून मोठमोठ्याने रडू लागला, कारण त्याला त्याच्या शेतकऱ्याचे समजतच नव्हते. तो शेतकरी विहिरीमध्ये माती का टाकत आहे हे त्याला बिलकुलही कळत नव्हतं. म्हणून त्याच्या झालेल्या जखमावर माती पडत असताना त्याला अजून जास्त वेदना होत होत्या आणि त्या वेदनेमुळं तो अजून जोरजोराने रडू लागला होता, जोरजोराने ओरडू लागला होता आणि वरून तरी पण माती पडतच होती. काही वेळाने घोड्याच्या ओरडण्याचा आवाज थांबला आणि सगळ्या माती टाकणाऱ्या लोकाला आणि शेतकऱ्याला सगळ्याला असं वाटलं की घोडा आता मरून गेला असावा. असंच वाटलं. शेतकऱ्याने सहज विहिरीत डोकावून पाहिलं तर तो पाहतच राहिला. अंगावरची माती झटकत घोडा उभा राहिला होता, कारण लोकांनी पटापट माती टाकली होती. पण तरीसुद्धा घोडा सुरुवातीला रडला, पण नंतर त्याने रडणं बंद करून कोपऱ्यात जाऊन बसला होता. जेव्हा शेतकऱ्याने खाली वाकून पाहिलं तेव्हा त्याने अंगावरची माती झळकली आणि तो शेतकऱ्याकडे बघू लागला. लोकांनी अजून पटापट माती टाकण्यास सुरुवात केली. परत पाहिले तर घोडा तोच मग्न होता. तो वरून माती पडली की झटकायचा आणि त्या पडलेल्या मातीच्या थरावर उभा राहायचा. म्हणजे जसं जसं माती खाली गेली तसं तसं तो घोडा हळूहळू वर येऊ लागला आणि अंगावर पडलेली माती झटकू लागला. त्यानं असंच
करायचं ठरवलं आणि तो असंच करू लागला. असं करता करता कोरडी विहीर बरीच भरली आणि कठडाजवळ येताच तो घोडा ताडकन उडी मारला आणि वर आला. बघा, आयुष्यात वेगळं तरी काय असतं? काय होतं आपल्या आयुष्यामध्ये वेगळं? आपण खड्ड्यात पडलो तर आपणास काढायला कोणीतरी एकच येतं, पण आपल्यासाठी खड्डे खणणारे आणि खड्ड्यात पडल्यावर माती लोटणारे, आपल्याला गाडण्याचा प्रयत्न करणारे बरेच लोक आपल्याला भेटत असतात. म्हणून तुम्ही स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा. आपले डोके नेहमी शांत ठेवा. समस्या कितीही मोठी असो, शांत असो, मनाने ती हाताळा. खड्ड्यात पडलो आणि कोणी पाडलं ह्याबद्दल दुःख करण्यापेक्षा त्यातून बाहेर कसे पडायचे ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. झटका ती माती आणि त्या मातीची एक एक पायरी करत करत हळूहळू का होईना तुम्ही यश नक्की गाठताल, ही माझी खात्री आहे. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. फक्त तुम्ही तुमचे जीवन कसे जगू शकता हे तुम्ही तुमच्या स्वतःला विचारा. स्वतःचे आत्मपरीक्षण करा. संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात असतो, पण तो कशा पद्धतीनं संघर्षाला लढत लढत पुढं जाता आलं पाहिजे हे ज्याचं त्यानं ठरवलं पाहिजे. हेच तर खरे जीवनाचे सार आहे. या गोष्टीवरून तुम्ही अनेक बोध घेऊ शकतात. आणि ही जर गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. समस्या नाहीच असं दुःख कुठंही नाही. जगात दुसरं कुठलंच नाही की ज्याला समस्या नाही, असं कोणीच नाही. त्याची तीव्रता आणि ते सहन करण्याचं, त्याला समोर जाण्याची प्रत्येकाची क्षमता मात्र वेगवेगळी असते. कोणी खूप कष्ट करून समोर जात असतं आणि एखाद्याला सहजच यश भेटत असतं. हे त्याच्या त्याच्या परीनं तो जीवन जगत असतो. जीवनाच्या कसोटीवर यशस्वी व्हायचे असेल तर कणखर राहिल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे दुःखाचा बाजार मांडणं, त्यापासून दूर पळणं हा आपल्या मनाचा कमकुवतपणा आहे. संघर्ष आपल्या नसानसात आहे. शौर्य आणि पराक्रमाने पावन झालेल्या भूमीवर देवाने आपल्याला मनुष्यरूपात जन्म दिला आहे. तो जन्म आपण कशा पद्धतीनं घालवायचा, हे सुंदर जीवन जगत असताना कसं जगायचं हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.